आज आपण इथे ओव्हरहँगिंग बीम ह्याच्या बीम रिॲक्शन्स कशा काढायच्या ह्या बघणार आहोत. तर तुमच्यासमोर हा ओव्हरहँगिंग बीम आहे. आता हा जो ओव्हरहँगिंग बीम आहे तो बी पॉईंट आणि डी पॉईंट ह्याला सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळं ह्याच्या जे रिॲक्शन्स आहेत ते बीवर असणारे आर बी आणि डीवर असणारे आर डी. तर बीची जी रिॲक्शन आहे किंवा सपोर्ट आहे त्याला आपण म्हणणार आहे लेफ्ट हँड सपोर्ट, आणि जो डीवर आहे त्याला आपण म्हणणार आहे राईट हँड सपोर्ट. हा जो ओव्हरहँगिंग बीम आहे तर हा डाव्या साईडला ओव्हरहँग केलेला आहे, ओव्हरहँगिंग ॲट लेफ्ट साईड. तर आपण ह्या टाईपचा प्रॉब्लेम आणि त्याच्या आर बी आणि आर डी ह्याच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या त्या आपण आता बघणार आहोत. तर प्रॉब्लेम बघा. ॲन ओव्हरहँगिंग बीम हा ए बी सी डी, ए बी सी आणि डी has 2 points load, 10 Newton and 25 Newton. 10 Newton and 25 Newton acted at point A and C. तर इथं 10 न्यूटन जो ॲक्ट होतो आहे तो ए पॉईंटवर ॲक्ट होतो आहे आणि 25 न्यूटन जो ॲक्ट होतो आहे तो सी पॉईंटवर ॲक्ट होतो आहे. बीम इज सपोर्टेड ॲट बी अँड डी. तर हा जो बीम आहे तो बी पॉईंट आणि डी पॉईंट ह्याच्यावर सपोर्ट झालेला आहे. अँड ओव्हरहँग ॲट ए बी, ओव्हरहँग ए बीला झालेला आहे. तर ए आणि बी हा जो ए बी ह्याच्यावर काय झाला आहे, ओव्हरहँग झालेला आहे. फाइंड द रिॲक्शन ऑफ द बीम इफ ए बी इज इक्वल टू 1 मीटर. ए बी इज इक्वल टू 1 मीटर. बी सी अँड सी डी इज 2 मीटर. तर बी सी 2 मीटर, सी डी 2 मीटर. तर अशा प्रकारे हे दिलेलं आहे. तर आपण काय करणार आहोत, तर ह्याच्यावरून बी पॉईंटवरून सगळे जे फोर्सेस आहेत ते किती डिस्टन्सवर आहेत, अंतरावर आहे ते फाइंड आउट करणार. तर आता बघा, बीपासून हा जो पॉईंट आहे तो 1 मीटरवर आहे, हा पॉईंट 2 मीटरवर आहे आणि हा जो डी आहे तो 4 मीटरवर आहे. असं का केलं, तर आपण सगळे फोर्सेस बी पॉईंटवरून फाइंड आउट करणार. त्यामुळे काय होईल की ज्यावेळेला आपण मोमेंट काढू त्यावेळेला आपल्याला हे इझी जाईल. तर सुरुवात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, समेशन एफ ऑफ वाय 0. इथं वरती जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह घ्यायचेत आणि खाली जाणारे फोर्सेस आहेत ते निगेटिव्ह घ्यायचेत. आता पहिला फोर्स कोणता आहे, 10 न्यूटन. हा कुठे चालला आहे, खाली चालला आहे, डाऊनवर्ड चालला आहे. आता डाऊनवर्डला आपण निगेटिव्ह बोललो आहे म्हणून 10 मायनस घेतला. आर बी कुठे चालला आहे, वरती चाललेला आहे. तर वरती जाणारा फोर्स पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आर बी पॉझिटिव्ह घेतला. 25 न्यूटन फोर्स कुठे चालला आहे, खाली चालला आहे. तर त्याला मायनस घेतला, का तर खाली जाणाऱ्या फोर्सला आपण काय म्हटलं आहे, मायनस. आणि हा जो आर डी आहे तो कुठे चालला आहे, वरच्या साईडला चालला आहे. वरती जाणारा फोर्स आपण पॉझिटिव्ह घेणार म्हणून आर डी पॉझिटिव्ह घेतला. आता याच्यावरून -10 आणि -25 म्हणजे -35 झाले. आता हे जे 35 ते इक्वल टू साईनचे ह्या साईडला घेतलं काय होतील, प्लस. तर हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. नेक्स्ट आहे मोमेंट ॲट बी इज इक्वल टू 0. तर आपल्याला हा जो बी पॉईंट आहे त्याच्यावर मोमेंट काढायची. आता सगळे जे फोर्सेस आहेत त्या सगळ्या फोर्सेसचे जे डिस्टन्सेस आहेत ते बी पॉईंटपर्यंत आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. फोर्स इंटू डिस्टन्स. पहिला फोर्स किती आहे, 10 न्यूटन, आणि बी पॉईंटपर्यंत असलेलं डिस्टन्स किती आहे, अंतर 1, म्हणून 10 इंटू 1. आता इथं साईन काय म्हणतो आहे आपण, तर जर क्लॉकवाईज फिरत असेल असा घड्याळाच्या काट्याप्रमाणे तर आपण त्याला प्लस म्हणणार आहोत, आणि घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेला तो गोल फिरला तर त्याला मायनस म्हणणार आहोत. तर आता बी पॉईंटला आपण जर पकडला आणि ही लाईन धरली आणि त्याच्यावर 10 न्यूटन फोर्स डाऊनवर्ड साईडला जर ॲक्ट झाला तर ही जी लाईन आहे ती काय होईल, गोल फिरेल अशा प्रकारे. तर आपण ह्याला काय म्हणणार, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननं फिरतो आहे म्हणून ह्याचं साईन काय येणार आहे, मायनस, म्हणून इथं आलं साईन मायनस. नेक्स्ट आहे आर बीची व्हॅल्यू आपण घेणार नाही, का तर तो बी पॉईंटवरच जातो आहे त्यामुळे तो फोर्स आपण इथं घेणार नाही आहोत. तर मोमेंट कशी काढायची ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं दिलं आहे. इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची जी काय प्लेलिस्ट आहे ते बघून घ्या मोमेंटसाठी. आता नेक्स्ट फोर्स आहे 25 न्यूटन. 25 न्यूटनचा बी पॉईंटपर्यंत असलेला डिस्टन्स आहे 2, त्यामुळे 25 इंटू 2.
बी पॉईंट का, तर इथं मोमेंट ॲट पॉईंट बी बोललो आहे. आता बी पॉईंटवर जर हा जर फोर्स डाऊनवर्ड साईडला ॲक्ट झाला तर मोमेंट कशी तयार होईल, क्लॉकवाईज मोमेंटला आपण पॉझिटिव्ह साईन देणार, म्हणून पॉझिटिव्ह +25 × 2. नेक्स्ट आहे आर डी जो फोर्स आहे तो बी पॉईंटपर्यंत असलेला डिस्टन्स आहे 4, त्यामुळे आपण काय म्हणणार आर डी × 4. आता साईन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, तर बी पॉईंटपासून स्ट्रेट लाईन आहे, ह्याला जर वरच्या डिरेक्शननं ढकललं का, तर आर डी कसा आहे अपवर्ड आहे, तर अपवर्ड डिरेक्शन आपण ढकललं तर काय होणार, तो अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननं गोल फिरणार, त्यामुळं आपण ह्याला साईन देणार आहे निगेटिव्ह. आता इथं बघा -10 × 1 आणि +25 × 2 काय होतील +40. -आर डी × 4 इक्वल टू साईनच्या ह्या साईडला घेतल्यावर काय होतील प्लस, तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आता ह्या इक्वेशनमध्ये 4 × आहे मल्टिप्लाय, ते ह्या साईडला घेतल्यावर काय होईल डिवाइड, म्हणजे 40/4. ॲन्सर आपलं 10. तर आर डीची व्हॅल्यू किती आली 10 न्यूटन. आता हे जी व्हॅल्यू आहे आपल्याला काय करायचे, ह्या इक्वेशन 1मध्ये टाकायची. इक्वेशन 1मध्ये टाकल्यावर आपल्याला काय मिळेल बघा, आर बी + आर डी = 35. ह्याच्यामध्ये आर डीची व्हॅल्यू काय टाकली 10. आता जो 10 आहे तो इक्वल टू साईनच्या ह्या साईडला घेतल्यावर काय होईल -10. 35 - 10 म्हणजे 25. तर आर बीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 25. तर आर बी आणि आर डी या दोन्हीच्या व्हॅल्यू आपल्याला इथं मिळाल्यात.